कोकणामध्ये पडलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका आंब्याला बसलाय। दरवर्षी होणाऱ्या उत्पादनापैकी फक्त 25% उत्पादन यावर्षी झालंय। यामुळे सध्या एपीएमसी मार्केटला हापूस आंब्याची होणारी आवक कमी आहे। सध्या 40 ते 45 हजार हापूस आंब्याच्या पेट्या येऊ लागल्यात। तर यावर्षी हापूस आंब्याला अवकाळी पावसाचा फटका बसला, त्यामुळे 15 मे पर्यंतच कोकणातला हापूस आंबा सीझन हा सुरू राहणार आहे। यावर्षी कोकणातल्या हापूस आंब्याला पावसाचा फटका बसला असला तरी आता हळूहळू हापूस आंब्याची आवकता एपीएमसी मार्केटमध्ये वाढू लागलेली आहे। मी सध्या याच मार्केटमध्ये आतून पाहत आहे की या ठिकाणी जवळपास आता सध्या आहे ते 40-45 हापूस आंब्याच्या पेट्या या कोकणातल्या दाखल झालेल्या आहेत। त्याचबरोबर दक्षिण भारतातनं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंबा आलेला आहे, त्याच्यासुद्धा 30,000 पेट्या साधारण आहे ती दाखल झालेली आहेत। त्यामुळे यावर्षी याच दिवशी किंवा गेल्या वर्षी आपण पाहिलं तर साधारण 1,00,000 पेट्या आहेत त्या येत होत्या। मात्र यावेळेला आंब्याला मोठा पावसाचा फटका बसला, त्यामुळे ही आवक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। आपल्यावर या ठिकाणी गावक व्यापारी आहेत, संचालक आहेत संजय पानसरे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सध्या आवकेची परिस्थिती आहे? सध्या आता आज बघा 40,000 पेट्या या आपल्या महाराष्ट्र राज्यातनं हापूस आंब्याच्या आलेल्या आहेत। त्याचबरोबर इतर राज्यातनं सुद्धा जवळजवळ 30,000 पेट्यांची आवक चालू झालेली आहे। आता हळूहळू थोडी आवक वाढेल, परंतु आत्ता ही जी आवक आहे ही फक्त 10 मे पर्यंतच तुम्हाला दिसणार आहे। 10 मे नंतर परत आवक कमी होणार, कारण महाराष्ट्रातला जो आंबा आहे तो आता तो वाढायला सुरुवात होईल आणि तो 10-15 मे पर्यंत चालेल। मग तोपर्यंत मग देवगडच्या आणि म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आंबे कमी होतील आणि मग रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्हा यातले ह्या 2 जिल्ह्यातले जे आंबे आहेत ते तुम्हाला 25 मे पर्यंत उपलब्ध राहतील आणि त्याच्यानंतर मग गुजरातचा आंबा चालू होईल, त्याच्यानंतर महाराष्ट्रातला जुन्नरचा आंबा चालू होईल, परंतु साऊथचा जो आंबा आहे तो तुम्हाला जून एंडपर्यंत खायला मिळेल। आपण पाहतो की खवय्यांनी सुद्धा आता हापूस आंबा घ्यायला सुरुवात केली पाहिजे, कारण 15 मे नंतर कोकणातला हापूस आंबा आता बंद होण्याची शक्यता आहे। नायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई।